आषाढी एकादशीला पहाटे स्नान करून विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी, उपवास किंवा फलाहार करावा, नामस्मरण व दान धर्म करावा. या पवित्र दिवशी कारव्याच्या 7 महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1. पहाटे स्नान. सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. नंबर 2. विठ्ठल रुक्मिणीची पूजा. देव्हाऱ्याच्या किंवा पाटावर विठ्ठल रुक्मिणीची किंवा भगवान विष्णूंची मूर्ती स्थापन करून पूजा करावी. तसेच देवाला तुळशीपत्र व पिवळी फुले अर्पण करावीत. नंबर 3. व्रत किंवा उपवास. श्रद्धेनुसार निरुपद्रवी उपवास किंवा सात्विक फलाहार करावा. नंबर 4. नामस्मरण व जप. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करावा. नंबर 5. पठण व श्रवण. विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, भगवद्गीता किंवा संतांचे अभंग यांचे पठण व श्रवण करावे. नंबर 6. दान धर्म. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर योग्य दान धर्म करा. नंबर 7. सात्विक आचरण. मन शांत ठेवून संपूर्ण दिवस ईश्वर भक्तीत व सात्विक विचारात घालवावा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी BM स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.